सर्वांना जय भीम, जय लवजी. मी केशव शेकापूरकर आपलं सर्वांचं यूट्यूबमध्ये स्वागत करतो. बंधूंनो, मी आज आपल्यासमोर एक विषय घेऊन येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि आरक्षण वर्गीकरण चळवळीची दिशा या विषयावर मी आपणाशी संवाद साधणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की अनेक दशकापासून आपल्या देशातील विविध राज्यामध्ये अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरण चळवळ सुरू आहे आणि या चळवळीची दखल घेऊन अनेक राज्यांनी त्या राज्यात न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः पंजाब राज्यांनी 1975 सालीच अनुसूचित जातीच्या आरक्षणात आणि ब करून तिथल्या वंचित जातींना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर हरियाणा राज्यामध्ये सुद्धा ब असं वर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ वंचित जातींना देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने सुद्धा 2000 साली अनुसूचित जातीतील सर्व जातींना न्याय देण्याच्या दृष्टीने आरक्षण वर्गीकरणामध्ये ब क ड या पद्धतीनं वर्गीकरून सर्व जातींना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला माहीतच आहे की आंध्र प्रदेशामधील जी सशक्त जात आहे माला या जातीने या आंध्र प्रदेश सरकारच्या वर्गीकरण कायद्याला विरोध करून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि दुर्दैवानं सुप्रीम कोर्टानं EV चिन्नया वर्सेस आंध्र प्रदेश सरकार या केसमध्ये माला जातीच्या म्हणजे सशक्त जातीच्या बाजूने निर्णय दिला आणि आरक्षण ब क ड वर्गीकरण कायदा रद्द केला. आणि तेव्हापासून म्हणजे सन 2004 पासून जो सामाजिक न्यायाचा प्रवाह खालच्या स्तरापर्यंत जात होता तो थांबला गेला. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात जरी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात जरी निकाल दिला असला तरी वंचित जाती ह्या काही गप्प बसलेल्या नाहीत. त्यांनी आपला पाठपुरावा केंद्र सरकारकडे आणि सरकारकडे हा सतत ठेवलेला आहे. त्यांची चळवळ सुरू होती आणि मग या पार्श्वभूमीवर जेव्हा नंतरच्या काळात सर्वोच्च न्यायालयामध्ये या संबंधानं जेव्हा काही केसेस आलेल्या आहेत त्या केसेसमध्ये मात्र 2004 नंतर ज्या काही सुप्रीम कोर्टात केसेस आलेल्या आहेत त्या केसेसमध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयाने या वंचित जातींच्या बाजूने निकाल दिलेले आपल्याला दिसून येतात. आणि नेमकं त्या विषयावर सुप्रीम कोर्टाने नंतरच्या काळामध्ये जे काही निकाल दिलेले आहेत त्या विषयावर आपल्याला इथे चर्चा करायची आहे. 2006 साली नागराज विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा अनुसूचित जाती आणि जमातीतील वंचित जाती जमातीची दखल घेऊन त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आपल्याला दिसून येतो. 2006 साली नागराज विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीतील जे वंचित लोक आहेत, जे वंचित समूह आहे, गरीब लोक आहेत, यांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी SC आणि ST प्रवर्गामध्ये क्रिमिलेअर लागू करावं अशा पद्धतीचं स्पष्ट जजमेंट या 2006 साली सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. आणि मला वाटतं पहिल्यांदा इथून वंचित जातींच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निकाल द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर सन 2018 साली सुप्रीम कोर्टामध्ये एक केस होती जर्नेल सिंह विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता. या केसमध्ये सुद्धा 2018 साली सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे जो निकाल दिलेला आहे, 2006 साली जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता की SC आणि STमध्ये क्रिमिलेअर लागू केलं पाहिजे, तोच निकाल या 2018 साली जर्नेल सिंह विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता या केसमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेला आहे. आणि त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे या निकालातसुद्धा की अनुसूचित जाती जमातीतील जे गरीब लोक आहेत यांना आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी त्या SC आणि STमध्ये क्रिमिलेअर लागू केलं पाहिजे, लागू करावं असा सुद्धा आदेश या केसमध्ये
सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आता महत्त्वाची बाब म्हणजे जरी सुप्रीम कोर्ट 2006पासून या पद्धतीनं म्हणजे वंचित जाती जमातीच्या बाजूने जरी निकाल देत असलं आणि ते स्पष्ट जजमेंटमध्ये असं आदेशही देत असलं की एस सी आणि एस टीमध्ये क्रिमिलेअर लागू केलं पाहिजे, लागू करावं, असे जरी निकाल आले तरीही केंद्र सरकारने याबाबत कुठलीही कारवाई केलेली नाही. यावरूनच केंद्र सरकार एस सी आणि एस टीमध्ये क्रिमिलेअर लागू करण्यासाठी उत्सुक नाही हे आपल्याला दिसून येतं. त्याचं कारणही आहेच. कारण एस सी एस टीमधील जे क्रिमिलेअर लोक आहेत, हे क्रिमिलेअर लोक कोण आहेत? तर त्यामध्ये मंत्री, आमदार, खासदार, सचिव, बडे बडे अधिकारी, उद्योजक, म्हणजे जी मोठी लॉबी आहे आणि ज्या लॉबीचा राजकारणावर, सत्तेवर दबाव असतो, असे लोक हे सगळे क्रिमिलेअरमध्ये आहेत एस सी आणि एस टीमधले. आणि निश्चित यांचा दबाव सरकारवर असल्यामुळे सरकारसुद्धा यांच्या विरोधात जाऊन, जरी कोर्टाने निकाल देत असलं तरीही यांच्या विरोधात जाऊन अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये क्रिमिलेअर लावण्यास हे सरकार उत्सुक नसल्याचं दिसून येतं. आणि म्हणून 2018 साली जेव्हा सुप्रीम कोर्टानं परत निकाल दिला एस सी आणि एस टीमध्ये क्रिमिलेअर लागू करण्याबाबत, त्यानंतर स्वतः केंद्र सरकार कोर्टामध्ये एक विनंती अर्ज दाखल करून की हा जो निर्णय आहे एस सी आणि एस टीमध्ये क्रिमिलेअर लागू करा, तर या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, यासाठी पुढच्या न्यायपीठाकडे ही केस सोपवण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती. आणि अर्थातच आता हा जो विषय आहे अनुसूचित जाती जमातीमध्ये क्रिमिलेअर लागू करण्याबाबतचा, तो आता पुढच्या न्यायपीठापुढे गेलेला आहे. म्हणजे 2018 साली जे 5 सदस्यीय न्यायाधीशाच्या न्यायपीठाने जो निकाल दिला होता, तर आता केंद्र सरकारने ते 7 सदस्यीय न्यायाधीशाच्या न्यायपीठाकडे हा विषय सोपवण्याची विनंती केल्यामुळे अर्थातच हा विषय आता पुढे ढकलला गेलेला आहे. आता ह्या जरी सुप्रीम कोर्टाच्या केसेस क्रिमिलेअरबाबत आलेल्या असल्या आणि सरकार काही कारवाई करत नसलं तरीही सुप्रीम कोर्टापुढे यानंतर जेव्हा जेव्हा परत विषय आले, त्या विषयात सुद्धा सुप्रीम कोर्टांनी अनुसूचित जाती आणि जमातीतील वंचित जातीच्या बाजूनेच निर्णय दिलेला आहे दिसून येतो. आणि त्यामुळे आता सध्या जो करंट 1-1.5 महिन्याखाली जो परत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, तो निकाल अतिवंचित जाती जमातीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. आणि क्रिमिलेअरच्या पुढे जाऊन अगदी स्पष्ट असा जजमेंट अतिवंचित जाती जमातीच्या बाजूने सुप्रीम कोर्टानं 22/4/2020 साली दिलेला आहे. आणि म्हणून ही जी केस आहे ती खूप महत्त्वाची असल्यामुळे, हे कोर्टाचं जजमेंट हे महत्त्वाचं असल्यामुळे ह्या जजमेंटचा आपण थोडक्यात आढावा घेणं मला वाटतं इथं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण ह्या केसचा जो आढावा आहे तो मला जे आकलन झालं आहे त्या आकलनानुसार मी आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 22/4/2020 साली जो निकाल आलेला आहे सुप्रीम कोर्टाकडून, तो कुठल्या केसमध्ये आहे तर त्या केसचं नाव आहे जेब्रालू लीलाप्रसाद राव आणि इतर विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार. तर या केसचा निकाल जवळजवळ 152 पानी निकाल आहे. आणि या 152 पानी निकालपत्रामध्ये पान क्रमांक 144 ते 147 या पानावरती अनुसूचित जाती जमातीतील वंचित जातीच्या न्यायाच्या बाजूने जो निकाल दिलेला आहे तो या पानामध्ये समाविष्ट आहे. खरं तर जेब्रालू लीलाप्रसाद राव आणि इतरांनी विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार ही जी केस आहे त्याचा मुख्य भाग वेगळा आहे, तो इथे आपल्याला आता चर्चा करण्याची आवश्यकता नाही. परंतु या विषयाच्या अनुषंगानं, मेन विषयाच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातीतील इतर जे खऱ्या वंचित जाती आहेत या वंचित जातींना न्याय मिळत नसल्यामुळे तो विषय या विषयामध्ये घेऊन त्यांनी अगदी स्पष्टपणे अतिवंचित जातीच्या बाजूने आपलं जजमेंट दिलेलं दिसून येतं.
तर नेमकं या जजमेंटमध्ये काय आहे हे आपण जर थोडक्यात जर मुद्दे बघितले तर त्यांनी एक 144 पेज नंबरवरती रिव्हिजन ऑफ लिस्ट असं एक हेडिंग दिलेलं आहे आणि या हेडिंगमध्ये 149वा जो मुद्दा आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने संविधानामध्ये जे 341 कलम आहे 341(1) याचा उल्लेख इथे केलेला आहे आणि 341(2) जो कलम आहे संविधानामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. ते कलम असे आहेत की 341(1) नुसार एखाद्या राज्यपालाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती एखाद्या जातीला सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी किंवा सूचीतून बाहेर करण्यासाठी नोटिफिकेशन काढतं. ते 341(1) या कलमाचा इथे उल्लेख केलेला आहे आणि 341(2) जे कलम आहे संविधानामधले त्याचा उल्लेख इथं आहे. तर 341(2) या कलमान्वये राष्ट्रपतींनी जे नोटिफिकेशन केलेलं आहे एखाद्या जातीला समाविष्ट करण्यासाठी सूचीमध्ये किंवा बाहेर काढण्यासाठी त्या नोटिफिकेशनच्या आधारावर संसद एखादी जात सूचीमध्ये समाविष्ट करते किंवा बाहेर काढते. म्हणजे संसदेला तो अधिकार असल्याचं जे कलम आहे ते इथे नमूद केलेलं आहे 149व्या मुद्द्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने. आणि 150व्या मुद्द्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पार्लमेंट हॅज बीन गिवन द राईट टू अमेंड द लिस्ट अँड द शेड्यूल. आणि संसदेला एखाद्या जातीमध्ये किंवा जातीच्या सूचीमध्ये सुधारणा करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं नमूद या जजमेंटमध्ये 150व्या मुद्द्यामध्ये केलेलं आहे. 151वा जो मुद्दा आहे ते 151 मुद्द्यामध्ये सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनीचा जो 1992 सालीची जी केस झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्या इंदिरा साहनी केसचा आधार देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की एखादी म्हणजे अनुसूचित जातीची सूची किंवा जमातीची सूची ही काही सॅक्रोसॅन्क्ट किंवा अनअल्टरेबल नाही. म्हणजे इट इज नॉट सॅक्रोसॅन्क्ट अँड अनअल्टरेबल. म्हणजे ती पवित्र किंवा अपरिवर्तनीय आहे असं नाही. हे कोण म्हटलं होतं? इंदिरा साहनी केसमध्ये 9 सदस्यीय न्यायाधीशाच्या न्यायपीठानं जे त्यांच्या जजमेंटमध्ये नमूद केलं होतं ते यांनी इथं आपल्या आताच्या जजमेंटमध्ये नमूद केलेलं आहे. त्या केसचा संदर्भ घेऊन नमूद केलेला आहे. आणि म्हणून पुढे ते 151 मुद्द्यामध्ये असं म्हटलं आहे जजमेंटमध्ये की ॲट द सेम टाईम वी थिंक इट इज नेसेसरी टू मेक द फॉलोइंग क्लिअरिफिकेशन. It is true that the government of India has adopted the state list obtaining as on August 13, 1990 for its own purpose, but that does not mean that those lists are meant to be sacrosanct and unalterable. There may be cases where the commissions appointed by the state government may have. आणि पुढं असं त्यांनी म्हटलेलं आहे. थोडक्यात असा या मुद्द्यामध्ये असं आहे की केंद्र सरकारने 13 ऑगस्ट 1990 साली जी यादी स्वीकारलेली आहे म्हणजे अनुसूचित जाती जमातीची ती यादी ही काही अंतिम नाही आहे. कारण अनुसूचित जाती जमातीची यादी ही काही पवित्र आणि अपरिवर्तनीय आहे असा भाग नाही. तर त्यामध्ये बदल करता येतो आणि आम्हाला असं ज्ञात आहे आम्हाला असं माहीत आहे की अनेक राज्यामध्ये तिथल्या वंचित जातींना अनुसूचित जाती जमातीमधील वंचित जातींना न्याय देण्याच्या दृष्टीने कमिशन नेमले होते आणि त्या कमिशननी त्या राज्यामध्ये आपले रिपोर्टसुद्धा अहवाल सादर केलेले आहेत. आणि ह्या अहवालावर कारवाई करण्याचं बंधन म्हणजे आयोगाच्या शिफारशी अंमलात आणल्या पाहिजेत आणि ते बंधनकारक आहे राज्यांना अशा पद्धतीचं या स्टेटमेंटमध्ये नमूद आहे. आणि पुढं असे म्हटलं आहे की राज्यांनी केलेले बदल म्हणजे आयोगाच्या शिफारशीनुसार
राज्यांनी अनुसूचित जातीमध्ये जातीच्या लिस्टमध्ये किंवा जमातीच्या लिस्टमध्ये किंवा त्या वंचित जातींना न्याय देण्यासाठी जे काही बदल केलेले आहेत ते बदल त्यांनी केंद्र सरकारला कळवावेत आणि केंद्र सरकारने राज्यांच्या बदलानुसार त्यांच्याकडे ते बदल करावेत. अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश या जजमेंटमध्ये दिलेले आहेत. आणि त्यांनी नुसतं सांगितलं नाही तर इट इज बाउंड टू स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट अशा पद्धतीनं त्यांनी असं स्पष्ट भूमिका इथे स्पष्ट शब्द असे त्यांनी याबाबत म्हणजे निकाल दिलेला आहे स्पष्ट शब्दामधून. आणि त्यामुळं आपल्याला हे लक्षात येईल की सुप्रीम कोर्ट अगदी वंचित जाती जमातींना न्याय देण्याच्या दृष्टीने कन्फर्म असल्याचं आपल्या लक्षात येईल. आणि त्यानंतर 152व्या मुद्द्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं आहे की यामध्ये फार त्यांनी अतिशय तात्विक मांडणी केलेली आहे आरक्षणाच्या असमान लाभासाठी आणि वंचित जातींना न्याय देण्यासाठी. तर ती काय तर त्यांनी याच्यामध्ये सबस्टँटिव्ह इक्वॅलिटी आणि डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस याचा उल्लेख केलेला आहे. मी मुद्दाम आपल्याकडे 2 ज्या ओळी आहेत त्यातल्या थोड्याशा वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. 152 मुद्द्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इट इज अ वेल ॲक्सेप्टेड प्रिमाइस इन अवर लीगल सिस्टम that ideas such as substantive equality and distributive justice are at the heart of our understanding of the guarantee of equal protection before the law. तर त्यांनी असं सबस्टँटिव्ह इक्वॅलिटी आणि डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचा आधार त्यांनी जजमेंटला दिलेला आहे. तर सबस्टँटिव्ह इक्वॅलिटी म्हणजे काय तर सबस्टँटिव्ह इक्वॅलिटी जी मी माहिती घेतलेली आहे किंवा या संदर्भानं कलेक्ट केलेली आहे ती अशी आहे. सबस्टँटिव्ह इक्वॅलिटी मीन्स इट इज अ फंडामेंटल आस्पेक्ट ऑफ ह्युमन राईट्स लॉ दॅट कन्सर्न विथ इक्विटेबल आउटकम्स अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर डिसॲडव्हान्टेज्ड अँड मार्जिनलाइज्ड पीपल अँड ग्रुप्स ऑफ सोसायटी. म्हणजे इक्वल ऑपॉर्च्युनिटीच्या संबंधानं आहे ते कुठं अमॉंग द ग्रुप्स ऑफ सोसायटी और मार्जिनलाइज्ड पीपल. पण ही इक्वल ऑपॉर्च्युनिटीज अमॉंग द पीपल्स और अमॉंग द सोसायटी आहे का तर नाही. तर ती असली पाहिजे. सबस्टँटिव्ह इक्वॅलिटी म्हणते की ती इक्वल ऑपॉर्च्युनिटी पाहिजे अमॉंग द सोसायटीज. तर ते असण्यासाठी येण्यासाठी हे आवश्यक आहे की ते सुधारणा करणे अनुसूचित जातीच्या यादीमध्ये किंवा अनुसूचित जमातीची यादी सुधारणा करणे आवश्यक आहे. कशासाठी तर सबस्टँटिव्ह इक्वॅलिटी येण्यासाठी. दुसरा त्यांनी आधार दिलेला आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणजे काय ॲज द वे that the benefits and burdens of our lives are shared between members of society or community. तर डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस असं सांगतं की जे काही बेनिफिट्स आहेत किंवा बर्डन्स आहेत ते सोसायटीमध्ये किंवा कम्युनिटीमध्ये शेअर झाले पाहिजेत. आणि आपल्या असं लक्षात येते की ते शेअर होत नसल्यामुळं अनुसूचित जाती जमातीच्या यादीमध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे असं ते आपला आधार देताना या 2 शब्दांचा फार इथे वापर आपल्याला सुप्रीम कोर्टानं केलेला दिसून येतो. आणि याच मुद्द्यामध्ये परत सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की अनुसूचित जाती जमातीमध्ये सामाजिक आणि आर्थिक चक्र गतिमान राहण्यासाठी दर काही वर्षाच्या अंतरानं काही काळाच्या अवधीने किंवा काय म्हणतो आपण त्याला की कालांतराने या आरक्षण लाभाचा आढावा घेतला पाहिजे. आणि ज्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्या जातींसाठी उपाययोजना करत राहिलं पाहिजे. अशा पद्धतीचं सुद्धा हे शेवटी या 152व्या मुद्द्याच्या आपल्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी नमूद केलं आहे. थोडक्यात त्यांनी असं म्हटलं आहे की काही वर्षाच्या अंतराने अनुसूचित जातीचा आरक्षणाचा जो आहे अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा आढावा घ्यावा आणि ज्यांना मिळत नाही त्या जमातींना ते द्यावं, त्या जातींना ते देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अशा पद्धतीचं त्यांनी म्हणजे आपली स्पष्ट जजमेंट किंवा स्पष्ट भूमिका
स्पष्ट निर्देश या जजमेंटमध्ये दिलेला आहे. आणि 153व्या मुद्द्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की नाऊ देर इज अ क्राय विदिन द रिझर्व्ड क्लासेस. आणि रिझर्व्ड क्लासेसमध्ये SC ST तिथे क्राय चालू आहे, कलह आहे. कलह काय आहे की अनुसूचित जातीतील किंवा जमातीतील जे गरीब लोक आहेत त्यांचा कलह याच्यासाठी आहे की त्यांना जे आरक्षणाचा लाभ आहे ते त्यांच्यापर्यंत खालच्या स्तरापर्यंत येत नाही. त्यांच्यामुळे त्यांच्यात कलह निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीचं एक ऑब्झर्वेशन त्यांनी इथं नमूद केलेलं आहे. आणि शेवटी काय म्हणतं आहे कोर्ट बघा, इन आवर ओपिनियन इट वॉज राईटली आर्ग्यूड बाय डॉक्टर राजीव धवन दॅट द गव्हर्मेंट इज रिक्वायर्ड टू रिवाइज द लिस्ट. It can be done presently without disturbing the percentage of reservation so that benefits trickle down to the needy and are not usurped by those classes who have come up after obtaining the benefits for the last 70 years or after their inclusion in the list. The government is duty to bound to undertake such an exercise as observed and Indira Sahani and constitutionally envisaged the government to take appropriate steps in this regard. आणि शेवटी कोर्ट असं मत मांडतं की जे आंध्र प्रदेश सरकारकडून डॉक्टर राजीव धवन जे केस लढवत आहेत तर त्यांचं त्यांनी आर्ग्युमेंट मान्य करतात. आणि ते म्हणतात की त्यांनी जे म्हटलेलं आहे ते खरं आहे की गव्हर्मेंट अनुसूचित जाती जमातीतील खऱ्या वंचितांना गरीब जातीने न्याय देण्यासाठी जी लिस्ट आहे, सूची आहे, ती रिवाईज करावी. सरकारने ती रिवाईज केली पाहिजे. आणि ते करताना अनुसूचित जातीतील जे आरक्षणाची टक्केवारी आहे त्याला कुठलाही धक्का न लागू देता ते केलं पाहिजे. आणि जे खरे वंचित जाती आहेत, जमाती आहेत, त्यांना तो आरक्षणाचा लाभ त्यांच्यापर्यंत झिरपत गेला पाहिजे. आणि हे करताना ज्या 70 वर्षापासून आरक्षणाचा लाभ घेऊन ज्या जाती बळकट झालेल्या आहेत, आरक्षण बळकावून ज्या जाती 70 वर्षापासून बळकट झालेल्या आहेत, ह्या जातींना या यादीमधून वगळावे, दूर करावे. आणि यासाठी सरकारने टू टेक अप्रोप्रिएट स्टेप्स इन दिस रिगार्ड, यासाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं जजमेंट या केसमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ह्या जजमेंटकडे तटस्थ नजरेने पाहतो तेव्हा आपलं असं लक्षात येईल की सुप्रीम कोर्ट हे त्यांच्या भूमिकेवर खूप कन्फर्म आहे. म्हणजे अतिवंचित जाती जमातींना न्याय देण्यासाठी, आरक्षणाचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी अतिशय कन्फर्म असल्याचं आपल्याला दिसून येते. कारण जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. इट इज बाउंड म्हटलेलं आहे की ते सरकारला बंधनकारक आहे, त्यांनी केलं पाहिजे आणि करावं, त्यांनी उपाययोजना कराव्यात, अशा पद्धतीनं त्यांनी इथे आपले जजमेंट दिलेलं आहे. आणि हे जजमेंट आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की यापूर्वी म्हणजे 2006 साली आणि 2018 साली जरी सुप्रीम कोर्टानं SC आणि STमध्ये क्रिमिलेअर लागू करा असं जरी जजमेंट दिलं तरी सशक्त जाती फारशा यावर म्हणजे सिरियस नव्हत्या किंवा या केसला त्यांनी सिरियस घेतलं नव्हतं. परंतु जसाही 22/4/2020 साली हा निकाल आला, आता जो रिसेंट निकाल आला, त्या निकालामुळं सर्व सशक्त जाती आणि जमातीचे धाबे दणाणलेले आपल्याला दिसतात. कारण आता पूर्वी क्रिमिलेअर होतं, आता त्यांच्यासमोर जवळजवळ आरक्षण वाचवण्याचाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे. कारण आपण जर बघितलं तर या निर्णयामध्ये किंवा या जजमेंटमध्ये अनुसूचित जातींना सरळ सूचीच्या बाहेर काढा अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे. आणि म्हणून हा निर्णय आल्यामुळे त्या जाती आता जागृत झालेल्या आहेत आपलं आरक्षण वाचवण्यासाठी.
त्यांनी मोर्चे बांधणी देखील सुरू केलेली आहे. दिल्लीमध्ये मागच्या महिन्यामध्ये सर्व खासदारांनी बैठक घेतलेली आहे दिल्लीमध्ये. आणि आता जस्ट एक 7-8 दिवसाखाली आपण पाहतोय की बिहारमध्ये सर्व आमदार, काही मंत्री, काही माजी मंत्री जे अनुसूचित जाती आणि जमाती, जे सशक्त जातीचे आहेत, यांनीसुद्धा एक मीटिंग घेतलेली आहे. आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे की आपल्याला आरक्षण वाचवण्यासाठी फार मोठी मोर्चे बांधणी करायला लागणार आहे आणि आपल्याला एक फार मोठी लढाई लढावी लागणार आहे, अशा पद्धतीचं त्यांच्या मीटिंगमधून निवेदन आलेलं आहे. आणि या पद्धतीनं मग आता सशक्त जाती या निर्णयाच्या अनुषंगानं जागृत झालेले आहेत. परंतु ज्या जातींसाठी, ज्या वंचित जाती आणि जमातीसाठी हा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे, त्या जाती मात्र या निर्णयाच्या अनुषंगानं तेवढ्या जागृत झालेल्या दिसून येत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा किंवा फार मोठी काही रणनीती हे आता राबवून घेण्यासाठी ते रणनीती ठरवत आहेत, असंही काही चर्चा आपल्यासमोर येताना दिसत नाही. आणि मला वाटतं या निर्णयाबद्दल अनुसूचित ह्या वंचित जाती आहेत, अनुसूचित जातीमधील गरीब जाती आहेत किंवा जमाती आहेत, या निर्णयाचं ह्या समाजामध्ये प्रबोधनही झालं नसावं किंवा झालेलं नाही. त्यामुळे या जाती या निर्णयापासून दूर आहेत असं दिसून येतं. तर माझी या निमित्तानं एक विनंती आहे की जो काही हा निकाल आलेला आहे 22/4/2020 साली सुप्रीम कोर्टाचा, या निकालावर जे वंचित जातीतील जे कायदेतज्ञ आहेत, विधिज्ञ आहेत, या लोकांनी पुढं यायला पाहिजे आणि हा निकाल नेमका काय आहे त्याचं विश्लेषण केलं पाहिजे कायद्याच्या भाषेत, सोप्या भाषेत, आणि आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे. आणि स्वतः ह्या वकील लोकांनी किंवा कायदेतज्ञ लोकांनी समोर येऊन हा जो कोर्टाचा निकाल आलेला आहे त्या निकालावर पुढे काय रणनीती तयार करून, काय रणनीती ठरवून त्याची त्या पद्धतीने चळवळ करून हे आपल्या निकालाचं जे फलित आहे ते पदरात पाडून घेण्यासाठी काय करता येईल हे या लोकांनी जरा पुढे येऊन ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि पण मला जे वाटतं या संदर्भानं काय पुढची रणनीती असावी, की मला जेवढं जे आकलन झालेलं आहे त्या आकलनानुसार पुढे काय रणनीती असावी, जे मला वाटतं ते मी आपल्याला सांगणार आहे. त्यावर आपणही सुद्धा निश्चित विचार करावा, तज्ज्ञांचं मत घ्यावं असं माझी विनंती राहणार आहे. तर हा निकाल जो आलेला आहे तो निकाल वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की सुप्रीम कोर्टानं जे अतिवंचित जाती जमातींना न्याय देण्याची जी काही भूमिका किंवा जी जबाबदारी आहे ती राज्य सरकारवर टाकलेली आहे. कारण राज्य सरकारांनी जे आयोग नेमलेले असतात त्या आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी करणं हे सुप्रीम कोर्टाच्या मते राज्यांना बंधनकारक आहे. राज्यांनी तसं केलंच पाहिजे, तसे बदल राज्यामध्ये केलेच पाहिजेत शिफारशीनुसार. आणि केलेले बदल हे त्यांनी केंद्र सरकारला कळवले पाहिजेत आणि केंद्र सरकारने सुद्धा तात्काळ त्या पद्धतीनं आपल्याकडे बदल केले पाहिजेत. अशा पद्धतीचं जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं त्या अर्थी मला असं वाटतं की आपण या निकालाचा आधार घेऊन राज्य सरकारला अतिवंचित जातीतील ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्या सर्व सामाजिक संघटनांनी राज्य सरकारकडे एक ह्या निकालाची प्रत त्यांच्या निवेदनाला जोडून एक निवेदन देणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या संघटनाकडून हे निवेदनं गेली पाहिजेत आणि त्या निवेदनाचा विषय मला वाटतं असा असावा की सुप्रीम कोर्टांनी दिलेल्या निकालानुसार अतिवंचित जाती जमातींना किंवा न्याय मिळण्यासाठी, अतिवंचित जाती जमातींना न्याय मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार सूचीमधील जे काही सशक्त जाती आहेत या जातींना वगळण्याबाबतची कारवाई व्हावी किंवा आमच्या मते सर्व जातींना समान लाभ मिळण्याच्या दृष्टीने आरक्षणामध्ये वर्गीकरण करावं, अ ब कडं वर्गीकरण करावं, अशा पद्धतीचं एक निवेदन
थोडंसं मॅटर लिहून की आरक्षण वर्गीकरण कसं करावं या पद्धतीनं मॅटर लिहून जर आपण राज्य सरकारला दिलं तर मला वाटतं बरंच फरक पडणार आहे. कारण कोर्टाचा निकाल त्याला सोबत जोडलेला असतो आणि त्याचं एक गांभीर्य त्या निवेदनाला निश्चित आलेलं असतं. कारण प्रश्न असा आहे की जर कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी झाली नाही तर आपण राज्य सरकारच्या विरोधामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्टची सुद्धा तरतूद असते, ती आपण वापरू शकतो की म्हणजे कोर्टाचा निकालाचा अवमान झाला या पद्धतीची याचिका आपल्याला दाखल करण्याची एक संधी असते आणि ते कुठंतरी मग सरकारला गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. आणि असं नाही की एखाद्या म्हणजे अनुसूचित जाती वंचित जातीला जमातींना न्याय देण्यासाठी कोर्टाची ही भूमिका नाही की ते फक्त त्याच्यामध्ये त्या सशक्त जातींना वगळत, तर ते असे म्हणते की राज्याने कमिशनने जे जे काही वंचित जातींना न्याय देण्यासाठी जे उपाय सुचवलेले आहेत, मग ते डिलिशन करून असो की ॲडिशन करून असो किंवा इतर कोणतेही बदल अबकड वर्गीकरण करून असो, जे काही बदल सुचवलेले आहेत ते बदल करणं हे राज्यांना बंधनकारक आहे. आणि म्हणून आपली अशी मागणी पाहिजे की आम्हाला न्याय देण्याच्या दृष्टीनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अबकड वर्गीकरण न्याय द्यावा, अशी आपण जर मला वाटतं राज्य सरकारला निवेदन सर्वच्या सर्व संघटनांनी जेवढ्या संघटनांना देता येईल तेवढ्या संघटनांनी दिलं तर निश्चितच त्यांच्यावर संघटनांचा आणि कोर्टाच्या निकालाचा दबाव राहणार आहे आणि त्यातून ते मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करतील. आणि त्यासोबतच राज्य सरकारला निवेदन दिल्यानंतर ह्या संघटनांनी मिळून मला वाटतं केंद्र सरकारलासुद्धा एक या कोर्टाच्या निकालाची प्रत सोबत जोडून एक केंद्र सरकारकडे जर निवेदन दिलं आणि त्या निवेदनात त्यांनी जर असं म्हटलं की सुप्रीम कोर्टाचा निकाल असा असा आलेला आहे आणि सर्व राज्यांना आपण कृपया सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना कराव्यात, त्याशिवाय वंचित जाती जमातींना न्याय मिळू शकणार नाही आणि त्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना सूचना कराव्यात की कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं. या पद्धतीने आपण मला वाटतं याचा पाठपुरावा केला तर निश्चित आपल्याला असं म्हणता येईल की याचा फरक पडणार आहे आणि हे विधायक पद्धतीनं होणार आहे. आणि जर विधायक पद्धतीनं पाठपुरावा करून जर हे होत नसेल तर मग चळवळीचीसुद्धा याला आवश्यकता पडणार आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं अंमलबजावणी होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही, म्हणून मग रस्त्यावरची चळवळसुद्धा आपल्याला चळवळीचीसुद्धा मदत लागणार आहे. तर मला वाटतं की ह्या निकालाच्या अनुषंगानं सर्वात आता काय करावं लागेल तर आपल्याला की अगोदर विधायक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे या सर्व सामाजिक संघटनांनी निवेदन पाठवून याचा पाठपुरावा करावा लागेल आणि त्यानंतर मग रस्त्यावरच्या चळवळीचा हा आपला पर्याय उपलब्ध असणार आहे. आणि मला वाटतं या निमित्ताने मला आता एकच सांगायचं आहे की हा खूप महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. म्हणजे आतापर्यंत सुप्रीम कोर्ट विचारच करत नव्हतं, तर आता सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की अतिवंचित जातींना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी अशा पद्धतीने बदल केलं पाहिजे, अशा उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात वंचित जातीच्या पंक्तीपर्यंत वाढणारा अगोदर कोणी येत नव्हता, तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जा वंचित जातीच्या पंक्तीला वाढ. आता तो वाडेकरी आलेला आहे, उभा टाकलेला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून, या जजमेंटच्या माध्यमातून वाडेकरी उभा राहिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्या वाडेकऱ्याला त्या बोलावून वाढ म्हणायची आपली भूमिका राहणार आहे आता. त्यामुळे आपण आता हा जो निर्णय आहे तो कसा पदरात पाडून घ्याल, कशी रणनीती आखाल, त्या पद्धतीनं आता हे मला वाटतं ह्या निर्णयाचं फलित होणार आहे. आणि म्हणून मी सर्वांना एवढीच विनंती करेन, आवाहन करेन की हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे असं मला वाटतं.
आणि या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व सामाजिक संघटनांनी एकजुटीनं प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत आणि त्या प्रयत्नातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा आणि यासाठी सर्वांनी एकत्र यावेत अशी मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो. थांबतो. जय भीम, जय लवजी.